डॉक्टर अमित, फायटर ऑफ द मॅच. मी डॉक्टर अरुण कदम सरांना विनंती करतो की त्यांनी फायटर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सर आपण मी तुम्हाला विनंती करतो की जी काही ICTC ने आणि डॉक्टर्स फाउंडेशनने जी अरेंजमेंट केली होती किंवा जशी व्यवस्था होती, तुमचा ओव्हरऑल अनुभव कसा होता? अनुभव बघायला गेला तर खूपच चांगला आहे. कारण अशी टुर्नामेंट ऑर्गनाइज करणं आणि ती वेळेत आणि शिस्तबद्ध करणं हे खूप एक मोठं टास्क आहे. आणि आपल्या सगळ्या ड्युटी पार करून एवढं सगळं मॅनेज करणं तर हॅट्स ऑफ आहेच नक्कीच. सो थँक यू फॉर ऑर्गनायझिंग दिस. थँक यू, थँक्स अ लॉट सर. आणि आता चालू असलेला सामना नवी मुंबई नॉट आउटचा इशारा आलेला आहे पंचांकडून. आणि आता चालू असलेला सामना खांदा कॉलनी वर्सेस NMI न्यू मुंबई इंडियन्स. त्यांनी थोडं नावात बदल केला आहे, NMI वॉरियर्स. कृष्णा कडके आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलेला आहे. उत्तम असे बॉलिंग करतात डॉक्टर कृष्णा खडके. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. उत्तम असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. डॉक्टर विक्रांत त्या बॉलवर येतील तेव्हा 1 धाव पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 धावा. उत्तम असा फटका आणि ते रनआउटची संधी आणि रन आउट घोषित केलेला आहे. डॉक्टर राजन यांनी उत्तम असा थ्रो केलेला आहे आणि तेवढ्याच जलद गतीने बॉल पिकअप करून तो स्टंपवरती लावला आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि थ्रो डॉक्टर राजन. खांदा कॉलनी सुपर किंग्स, खांदा कॉलनी आपल्याला विनंती आहे की आपण 12th मॅन व्यासपीठावरती पाठवायचा आहे. आम्हाला बॅटर्सची नावं कळत नाहीयेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 धावा, 1 विकेट. सुंदर असं पहिलं षटक. पहिल्या षटकानंतर धावा झालेल्या आहेत 4. खांदा कॉलनी या संघाच्या. आणि आपण बघतोय की दुसरं षटक आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन डॉक्टर प्रशांत बॉलिंग मार्कवर.
बॅटची कडा घेऊन बॉल, एक धाव. डॉक्टर प्रशांत हे आपल्या लाईन आणि लेंथ साठी जाणले जातात. उत्तम असा एज घेतलेला आहे विकेट किपर त्याच्या खाली आणि हा डॉक्टर तेजस यांच्याकडून झेल मिस झालेला आहे. डॉक्टर तेजस हे चांगले विकेट किपर आहेत, परंतु काय म्हणतात ना, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर ज्यांच्याकडून अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून अशी झेल मिस होणं सुंदर असा काऊ कॉर्नरच्या दिशेने डॉक्टर कृष्णा यांचा उत्तम असा थ्रो. डॉक्टर कृष्णा दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु काही चान्स नव्हता तिथे. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स आलेले आहेत आणि धावगती जाऊन पोहोचलेले आहे 7 रन 1 विकेट. पंचांकडून इशारा आला आहे व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा एक धाव, त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 रन 1 विकेट. उर्वरित 2 चेंडू. पुन्हा एकदा आपण बघतोय उत्तम असा चेंडू ऑफ स्टंपच्या वरती. बॅट्समनचा ऑफ साईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. उत्तम अशी ओव्हर आपण पाहतोय डॉक्टर प्रशांत यांच्याकडून. पुन्हा एकदा प्ले अँड मिस आणि लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 रन 1 विकेट. हॉल थँक यू व्हेरी मच सुधीर सर. आपण जे सहकार्य आतापर्यंत केलं. पहिली मॅच संपली आणि नेरूळ चॅम्पियन्स या टीमने या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जागा बनवली आणि सामना आता सुरू आहे. ते पहा, कॅच एफर्ट्स भरपूर चांगले होते, परंतु बॉल फायनली निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन मिळतील, चौकार. नवी मुंबई इंडियन्स आणि खांदा कॉलनी सुपर किंग्स या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच, आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते.
ऑफ स्टंपच्या बाहेर रिलीज केलेला बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकताय. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सीझन नंबर 3 फायनल डे अंतिम दिवस, स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसांमध्ये पहिला सामना जो झाला, नेरूळ चॅम्पियन्स टीमने सेमी फायनल मध्ये आपली जागा पक्की केली आहे. म्हणजे याच चमचमत्या ट्रॉफी पैकी एक ट्रॉफीचे ते हकदार झालेत. 2 रन वेगाने पूर्ण होतील आणि 2 रनच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 19 वरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिलेला, परंतु फायनली 2 रन पुन्हा कंप्लीट केल्या जातील. थँक्यू. अरे इथं पण काय नाहीये. हे ठेव. हे दे ना पलीकडचं. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. आत्माराम, डॉक्टर आत्माराम. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा ऑन साइडला उचलून मारलेला फटका, परंतु लॉंग ऑन मध्ये पकडले गेलेत. बॅट्समन आउट. बॅटिंग करत असताना 21 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला. नेक्स्ट मॅच पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स. टॉस साठी रेडी राहायचं आपण, कारण पुढील 2 ओव्हर नंतर टॉस होईल. पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स. एकवीस रन आतापर्यंत टीमच्या टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. आत्माराम, डॉक्टर आत्माराम वाघ सध्या बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवून दिली. ब्रेक थ्रू. सॉफ्ट हँडने फक्त कट केला बॉल, पॉइंट आणि बरोबर गलीमध्ये बॉल जाईल. रन मिळेल एक. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. 22 नेल्सन फिगर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते आपल्याला. 22 रन, 2 विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपून 2 बॉल पुढे झाले. चौथ्या ओव्हर मधली 5 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करताय. ICTC ही टुर्नामेंट खर तर टायटल स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. काव कॉर्नर मध्ये जस्ट ओनली 1. एकच रन आली आणि 1 रनच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 23 वरती. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. हा देखील बॉल, पुन्हा एकदा तो सेम शॉट, सेम रिझल्ट. सिंगल अगेन. 24 झालेत आतापर्यंत. 4 बॉल 24. WTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे सर्व प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. क्वालिफायर्स सध्या सुरू असलेले पाहायला मिळतात. बॅटची एज आणि बॉल मागे चालला. थर्ड मॅन कडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पुन्हा 1 रन कंप्लीट केली जाते. सिंगल हे धावफलक पुढे चालले. 5 बॉल 25, 2 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतील. पुढे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फायनली 1 रन आली आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना
खांदा कॉलनी सुपर किंग्स टीमची टोटल 26. हॅलो, चला सर, वेळ नका घेऊ आपण, लवकर मॅच चालू करा. पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स दोन्ही टीम कॅप्टन, बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच अँड फॉर द टॉस. विशेष करून पनवेल वॉरियर्स टीम आपल्या उपस्थितीची नोंद करा आपण, कारण तळोजा टायगर्स ही संपूर्ण टीम आमच्या स्टेजच्या लेफ्ट साइडला बरोबर उभी आहे. लगेचच टॉस होईल या ओव्हरच्या मध्ये. येस, थँक्यू. पनवेल वॉरियर्स चे सुद्धा सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. जसं आता कमेंट्री मध्ये सांगितलं की पुढच्या मॅचच्या टॉस साठी या इनिंगची सांगता झाल्यानंतर टॉस बॉक्सच्या इथे जमायचं आहे. आणि त्याचबरोबर एक ऍडिशनल अनाउन्समेंट आहे. आता पहिली क्वार्टर फायनल जी झाली नेहरू चॅम्पियन्स वर्सेस ASK, त्यातल्या ASK टीमला जरी त्यांनी क्वार्टर फायनल हारली असली तरी आपल्या इथे क्वार्टर फायनलला क्वालिफाय होणाऱ्या सगळ्या टीम्सना ट्रॉफीज आहेत. तर त्यांना आता ट्रॉफी प्रेझेंट करण्यात येईल डॉक्टर शिंदेकर सर, आमच्या डॉक्टर्स फाउंडेशनचे प्रेसिडेंट यांच्या हस्ते या इनिंगच्या ब्रेकमध्ये. जसा टॉस होईल त्यानंतर ट्रॉफी सुद्धा प्रेझेंट करण्यात येईल. ट्रॉफी मेन स्टेजला प्रेझेंट करण्यात येईल हे लक्षात घ्या. 1 रन पूर्ण केले, 2 रनचा कॉल दिलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो झालाय, परंतु थ्रो उशिराने आलाय. हे दुर्भाग्य आहे तुमचं. खरं तर बॉल हातामध्ये आहे आणि एवढा वेळ दोन्ही बॅट्समनला पुरेसा होता, जेवढ्या वेळामध्ये बॉल हातात ठेवलेला त्या बॉलचा थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 29 रन आतापर्यंत झाले आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. 29 ला 2 या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खांदा कॉलनी सुपर किंग्स. शॉर्ट बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉलला फिरवलाय, फिल्डर पोहोचतील. 1 रन पूर्ण केले, 2 धावांचा प्रयत्न होतोय. वरती थ्रो, रनआउटला चान्स आहे आणि अंपायर सांगतात लेट्स चेक. पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स टीम आपण रेडी राहायचे. लगेच प्रेझेंटेशन साठी आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. तत्पूर्वी तिसऱ्या पंचाचा डिसिजन अजून येणं बाकी आहे. चेक केलं जाते सध्या तरी. येस, इट्स नॉट आउट कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. व्हाईट बॉल येतोय आणि टीमची टोटल 32 रन आतापर्यंत झाले आहे स्कोरबोर्ड वरती. शेवटच्या अजूनही 3 बॉल बाकी. बॉलिंग मार्क वरती डॉक्टर माने सर. पुन्हा एकदा पहा, इन स्विंग बॉल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा आतमध्ये येतोय आणि मग चॅलेंज देत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 4 बॉल 32 रन आतापर्यंत झालेत. मागच्याही मॅच मध्ये 35 रनचं टार्गेट होतं.
नेरूळ चॅम्पियन्स टीम समोर आणि ते आव्हान अगदी सहज पार केलं नेरूळ चॅम्पियन्स टीमने. ASKच्या विरुद्ध हा बॉल ऑन साइडला हॅमर केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार. षटकार 6 रन. या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल 38 वरती जाऊन पोहोचल्याने डॉक्टर आशिष करावकर यांच्या माध्यमातून 26 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. टोटल 26 रनचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. संपूर्ण टीम बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये 38 पैकी 26 धावा एकट्या डॉक्टर आशिष करावकर यांच्या बॅट मधून आल्यात. हा देखील शॉर्ट बॉल सोडून देण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडलं. इट्स फेड डिलिव्हरी आणि इथून मात्र शेवटचा बॉल डॉट निघतोय. 5 ओव्हरचा खेळ संपला. 38 बनल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 39 धावांचं टार्गेट इथे उभं झालंय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स या दोन टीम मध्ये टॉस होईल आणि मी डॉक्टर सुधीर सरांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन साठी कृपया जायचे आणि टॉस आपण पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स या दोन टीम मध्ये पूर्ण करायचे. मी पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पनवेल वॉरियर्स आणि तळोजा टायगर्स आजच्या दिवसाचा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. आजच्या दिवसातली तिसरी क्वार्टर फायनल पनवेल वॉरियर्स वर्सेस तळोजा टायगर्स. Toss. Heads is the call. कोण जिंकलं? Panvel Warriors have won the toss and they will tell their decision in few minutes. हा, सचिन आला. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. काही हरकत नाही. हॅलो. तत्पूर्वी प्रेझेंटेशन नंतर आता आपण मेन स्टेज वरती येऊया जिथे ऐरोली सुपर किंग्स टीमला स्पर्धेतील या क्वार्टर फायनल मध्ये आपण आलात त्यामुळे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण ASK ऐरोली सुपर किंग्स टीमला मी इन्व्हाइट करतोय अलॉंग विथ होल टीम. संपूर्ण टीम या आपण ऐरोली सुपर किंग या टीमला विनंती आहे की संपूर्ण टीमनी स्टेजवर यायचंय. त्यांच्यासाठी एक ट्रॉफी आहे. क्वार्टर फायनलला गेलेल्या सर्व संघांसाठी आपण ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. मी ऐरोली सुपर किंग टीमच्या कर्णधारांना आणि पूर्ण टीमला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय आपल्या ट्रॉफी घ्यायसाठी. सर या. आली सगळी टीम. ऐरोली सुपर किंग्स या टीमला ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 8 पर्यंत तुम्ही आलात आणि अंतिम 8 मधून ही ट्रॉफी तुम्हाला या ठिकाणी मात्र मिळते. चांगली फाईट आपण केलीत परंतु फायनली नेरूळ चॅम्पियन्स टीम आपल्यावरती मात करत सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये या स्टेज मधून तुम्हाला बाहेर जावं लागलं. परंतु या स्पर्धेच्या आपण बाहेर जरी चालला असला तरी सुद्धा ते रिकाम्या हाताने नाही जाणार. आपण या स्पर्धेची एक जबरदस्त भेट आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आठवणी आहेत आणि हे खरं तर 2 वर्षांमध्ये पहिल्यांदाच होते. एक चांगला मी म्हणेन निर्णय घेतला संपूर्ण कमिटीने की कोणतीच टीम रिकाम्या हाती या स्पर्धेतून जाणार नाहीये.
दरवर्षी फक्त पहिल्या 3 टीमला कप मिळतात, पण यावर्षी आमच्या कमिटीने असं निर्णय घेतला की क्वार्टर फायनलला ज्या टीम क्वालिफाय होतात त्या पण खूप मेहनत करून पुढे येतात आणि त्यांना निराश मनाने घरी जावं लागतं. त्यामुळे आमच्या कमिटीचा असा निर्णय झाला की क्वार्टर फायनलला पोहोचलेल्या सगळ्या टीम्सला आपण एक एक ट्रॉफी द्यायची फॉर देअर बेटर परफॉर्मन्स. खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे. आणि ऐरोली सुपर किंग्स जरी या स्पर्धेतून बाहेर झाली असली तरी सुद्धा त्यांना या स्पर्धेची मानाची एक आठवण भेट ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते. मी ऐरोली सुपर किंग्स आणखीन एक अनाउन्समेंट, पार्किंग अनाउन्समेंट आहे. स्टेजच्या राईट साईडला जिथे अँब्युलन्स उभे आहे, तिथे काही कार आणि बाईक पार्क आहेत. कृपया त्या गाड्या काढून घ्यायच्यात आपण. आणि जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत एंट्रन्स वरती, ते जिथे सांगतील तिथे गाडी लावून घ्या प्लीज. ऐरोली सुपर किंग्स संघाचे मी धन्यवाद देतो, आभार मानतो. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवली आहे. हार्ड लक अँड बेटर लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. आपण आता मॅच कडे वळूया. खांदा कॉलनी सुपर किंग्स. ASK टीमला एक विनंती आहे, ते जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये दुपारी. कृपया जेवण केल्याशिवाय जाऊ नये. मॅच कडे वळूया. पहिला चेंडू तेजस याने टोलवलेला, राजन याने टोलवलेला. एका धावेवर समाधान. प्रदीप. खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस NMI वॉरियर्स. बॉलर्स प्रदीप सर यांचा दुसरा चेंडू. त्याचा सामना करतील तेजस, NMI टीमचे सुपर हिट विकेट कीपर. तेजस यांनी पण सावधरित्या खेळून एकाच धावेवर समाधान. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या मोठी नाहीये, त्यामुळे सावधानतेने व्यवस्थित बॅटिंग करताना एक एक रन काढत आहेत. विकेट टिकवण्याचे कुठेतरी प्लॅनिंग दिसतंय त्यांचं. तिसरा चेंडू घेऊन येताना प्रदीप सर, सामना करतील राजन. लेग साईडला टोलवलेला, फाईन लेगला गेलेला चेंडू. पहिली धाव फास्ट पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी राजन, आणि दुसरी धाव पण पूर्ण. थोडंसं फंबलिंग झालंय आणि तिसरी धाव पण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. प्लेयर थोडासा फंबलिंग झालं आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 धावा आहेत धाव फलकावर. चौथ्या चेंडूचा सामना करतील तेजस, डॉक्टर प्रदीप सर. आणि हा चेंडू फुल टॉस, लोअर फुल टॉस, जोरदार रिट्या टोलवलेला आणि चौकार. थोडस फंबलिंग झालं, बॉल सीमारेषेच्या आत अडवता आला नाहीये आणि पंचांनी चौकार डिक्लेअर केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 9 रन्सवर. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. तेजस यांच्या बॅटमधून एक सुंदर चौकार. पुढचा चेंडू घेऊन येताना प्रदीप सर, सामना करतील तेजस. सुंदर अशी सामन्याला सुरुवात आणि या पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती खांदा कॉलनी या संघाची 38 आणि तसंच चोख प्रत्युत्तर NMI वॉरियर्स या संघाकडनं मिळते. मैदानात सलामीची जोडी डॉक्टर राजन आणि डॉक्टर तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी फलंदाजी. हा परत एकदा उंचावून मारलेला परत हवेत, पण बघूया काय होतंय, किती रन निघतायत ते पाहावं लागेल. कृष्णा सर, ग्राउंडवर थोडस दव असल्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल करत नाहीये. खूप सुंदर असा फटका होता, पण तो अडवण्यात क्षेत्ररक्षकाला यश आलेलं आहे आणि 3 धावा काढल्यात. 3 काढल्या ना? 3 धावा घेण्यात यशस्वी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. स्कोर झालेला आहे 13 फॉर नो लॉस. मग क्या एक लक्षात ठेव, कालचे 60 रन राजांच्या बहारदार अशा खेळीतून आपल्याला या मैदानावर पाहायला भेटली. पहिली 50 आलेली आहे आणि कालचा थकवा आज नंतरही हे करून 3 धावा काढतायत म्हणजे नक्कीच कौतुक आहे. फिटनेस आहे, कमिटमेंट आहे संघासाठी. राजन याने वारंवार NMI संघासाठी अशा बहारदार खेळी केलेल्या आहेत. आपण सगळे त्याचे विटनेस आहोत कृष्णा सर. नक्कीच राजांची ज्यावेळेस बॅट तळपते त्यावेळेस चोहू बाजूने आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळत आहेत आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर आशिष. उत्तम असा गोलंदाज, उत्तम असा फलंदाज आणि उत्तम असा खेळाडू आम्ही थोड्याच वेळात पाहायला भेटलेला आहे आम्हाला. आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याचं, की
ज्या ज्या वेळेस त्यांनी गोलंदाजी केली, ज्या ज्या वेळेस त्यांनी फलंदाजी केली, त्या त्यावेळेस त्यांनी आपल्या संघाला नक्कीच मोलाची साथ, पण त्या मोलाच्या साथी बरोबरच हा येऊ शकतो ICTC अपोलो तेरणा चौकार. हा सुंदर असा चौकार राजन यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि राजनची बॅट हा चौकार नक्कीच सांगून जातोय की NMI या मॅच मध्ये घोडदौड करत आहे. राजन याने इरादे स्पष्ट केलेले आहेत. फुलटॉस चेंडू जोरात पुल केलेला आहे. चौकार. नक्कीच नक्कीच हा ICTC अपोलो आणि तेरणा हॉस्पिटल चौकार नक्कीच प्रायोजक आपल्यासाठी खूपच महत्वाचे असतात नाही त्याच्यामुळेच आयोजन आपण सुंदररित्या करू शकतो. दुसरा हा चेंडू परत एकदा पुन्हा एकदा फ्लिक केलेला हा wicket चेंडू आणि telecast परत आणि पुन्हा एकदा तोच निर्णय, तोच रिझल्ट, परत एक चौकार. आपल्या दोघांनाही खूप घाई झाली ती चौकार म्हणायची कारण की तो सुंदर असा फटका त्याच्या बॅट मधून आलेला आहे. सुंदर अशी केळी, उत्कृष्ट फलंदाजीचं वर्णन आणि जे मूर्तिमंत उदाहरण जे म्हणावं लागतं ते म्हणजे राजन. राजनने आपला फॉर्म पुरा नेहरू चॅम्पियन संघाने राजनला फॉर्मात आणलेला आहे कालपासून आणि राजनने तोच फॉर्म कंटिन्यू केलेला आहे. कौतुक आहे नेरूळ संघाचं प्रत्येकालाच फॉर्म मध्ये आणतात ते. आणि हाच फॉर्म प्रशांत सर सांगतायत हाच फॉर्म गुरुवारपर्यंत ठेवायचा आहे कारण गुरुवारी त्यांची 35 ओव्हरची टुर्नामेंट खेळायची लेदर मॅच. सेमी फायनल आहे आणि या स्पर्धेमधला पुढचा चेंडू घेऊन येतो आशिष. हा परत एकदा फ्लिक टू द फाईन लेग आणि तोच रिझल्ट. पुन्हा एक चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार. आणि सेम आशिष यांच्या जागेवर फलंदाजीवर सेम सेम तोच जागेवर राजन तोच चौकार. आणि तोच क्षेत्ररक्षक. तो क्षेत्ररक्षक आणि तीच जागा. पंचवीस धावा धावपालकावरती लागलेल्या आहेत. डॉक्टर प्रशांत म्हात्रे सर धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, खेळ खेळलात. प्रशांत म्हात्रे सर आणि ऐरोली सुपर किंग संघाचे धन्यवाद. थँक्यू सर फॉर बिकमिंग प्रशांत म्हात्रे सर तुमचे 4 शब्द ऐकण्यासाठी आम्हाला या सर या स्टेजवर या ना. 40 शब्द या. सर जेवल्याशिवाय जाऊ नका. सगळ्यांना सांगा टीमला. हो काय म्हणावं या बॅटिंगला. अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार आणि हा परत एकदा ICTC चौकार 4 वेळा. 3 चौकार राजन यांनी लेग साइडला मारले आहेत आणि हा ऑफ साइडला मारलेला एक अप्रतिम फटका. 4 चेंडूनी 4 चौकार. राजन यांची बॅट पुन्हा तळपलेली आहे. कालचा फॉर्म पुन्हा कंटिन्यू करताना 5वा चेंडू घेऊन येत आहेत आशिष सर. आता प्रशांत म्हात्रे सरांचे शब्द ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो. प्रशांत सर सांगा तुम्हाला कशी वाटली टुर्नामेंट. सर्वप्रथम नेरूळ डॉक्टर्स असोसिएशनचे मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आणि आम्ही मोठ्या आनंदाने ते आमंत्रण स्वीकारलं. ही सलगची 3 वर्ष आम्ही ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. एक गोष्ट नोटीस करण्यात आली की प्रत्येक परवागणिक त्यांच्या ऑर्गनायझेशन म्हणजे स्पर्धेची जी आयोजित करण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला एक वेगळी उंची गाठत आहे. या वर्षीचं ग्राउंड आणि बाकी इतर फॅसिलिटी त्यांनी जे संघाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगं आहे. धन्यवाद सर तुम्ही आलात. 5वा चेंडू. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्यात 31. आणि सगळ्यात कौतुक करणं असं वाटतं की त्यांच्या आयोजक समितीमध्ये असलेले सदस्य श्री प्रशांत धमाळ, डॉक्टर शिंदेकर सर, डॉक्टर अरुण कदम आणि इतर त्यांचे सहकारी त्यांनी डॉक्टर अमित लंगोटे सर आणि त्यांचे इतर सहकारीपेक्षा आपण नाव घेऊ या वेळामध्ये. डॉक्टर मकरन नाकर, डॉक्टर निलेश, डॉक्टर राकेश जैन, डॉक्टर विक्रम, डॉक्टर अल्पेश, डॉक्टर सुहास, डॉक्टर संजय, डॉक्टर भूषण, डॉक्टर विनय, डॉक्टर मुदस्सीर, डॉक्टर प्रशांत धमाळ आणि संदीप खडसे सर. धन्यवाद डॉक्टर कृष्णा थोडी मदत केल्याबद्दल. यादी खूप मोठी आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे असलेले अगणित असे त्यांचे पाठीराखे यांनी ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या आयोजित केली. त्यांच्याही मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच प्रकारची स्पर्धा ते वर्षानुवर्ष आयोजित करो आणि त्यांच्या ह्या पुढील स्पर्धेसाठी त्यांना उत्तम यश लाभो असे ऐरोली सुपर किंग तर्फे मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आजच्या ह्या स्पर्धेतना रजा घेतो आणि पुढील वर्षी अधिक जोमाने
अधिक ताकदीनिशी नक्की आम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ. धन्यवाद. सर थांबा जरा, आता आपले समालोचक सूरज आलेले आहेत आणि आपल्याला आता पुण्याला जायचे समालोचन करायला. त्यामुळे आता या ठिकाणचा आमचा हा पदभार आम्ही त्यांना हातात हस्तांतरित करतो. धन्यवाद सर, तुम्ही आलात. तुम्ही आता मार्गदर्शन करा. पुण्याची एक टुर्नामेंट मोठी आम्हाला आयोजित केलेली, तिथे जायचं. धन्यवाद सर. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. बरोबर काव कॉर्नर मध्ये बॉल जाईल. 36 रन आतापर्यंत झाले स्कोर बोर्ड वरती आणि ही 37वी रन. 2 रनची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एक सूचना आहे, ज्या राईट साईडला गाड्या आहेत त्यांना काढायला सांगितलेले आहेत क्लब मेंबर्सनी. त्याचा नाहक त्रास आयोजकांना होणार आहे. ज्या गाड्या असतील त्या गाड्या लवकरात लवकर तुम्हाला काढायच्या आहेत. धन्यवाद. या स्टेजच्या राईट साइडला जिथे आपल्या जेवणाचे काउंटर्स आहेत अगदी त्याच्या पुढेच काही गाड्या लागल्यात तर काढून घ्या प्लीज. आणखीन एक बॉल हवेमध्ये आणि फिल्डर पासून दूर होता बॉल, त्यामुळे ही इथून मात्र मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नवी मुंबई इंडियन्स आणि हार्ड लक टीम खांदा कॉलनी सुपर किंग्स. स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपला मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, डॉक्टर राजन पाऊलकर, मॅन ऑफ द मॅच. आणि फायटर ऑफ द मॅच